रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत सोलापूर रोटरी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आशा एक्सप्रेस कॅन्सर तपासणी व्हॅन आणि डीजी क्लासरूम या दोन महत्त्वाच्या उपक्रमांचे लोकार्पण रविवार 3 मे रोजी होणार आहे. आशा एक्सप्रेस या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज कॅन्सर तपासणी व्हॅन जिल्ह्यातील गावोगावी फिरून जनजागृती व मोफत तपासणी शिबिरे घेणार आहे. सुमारे 55 लाख रुपयांचा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय रोटरी प्रांत व विविध क्लबच्या सहकार्याने साकार झाला असून सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलच्या वैद्यकीय देखरेखीखाली तो राबवण्यात येणार आहे. दरम्यान डीजी क्लासरूम उपक्रमांतर्गत 11 जिल्ह्यातील 112 शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 31 शाळांना याच दिवशी डीजी क्लासरूमचे वितरण होणार असून सुमारे 30 लाख रुपयांच्या CSR निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सर्जन सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल हुडगी रोड सोलापूर येथे कार्यरत आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून आपल्याला आशा एक्सप्रेस जी कॅन्सर स्क्रीनिंग व्हेकल व्हॅन आहे, तर या व्हॅनचा मूळ उद्देश काय? आज आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलं आहे की त्याचं साधारण 9 पैकी एका माणसाला कॅन्सर होण्याचा धोका सध्या आहे. त्याचं मूळ कारण आपल्याला माहिती आहे की प्रदूषण वाढतं आहे आणि सवयी असतील, टोबॅको असेल. तर व्हॅनचा उद्देश काय आहे? अर्ली डिटेक्शन. आजार हा लवकरात लवकर ओळखणे. लोक हे हॉस्पिटलला येत नाही. गरीब कष्टकरू माणसं असतील, शेतकरी असतील, आणि आजार अंगावर काढला जातो आणि मग तो 3ऱ्या-4थ्या स्टेजला गेल्यावर आले की मग त्याच्यात रिझल्ट मिळत नाहीत आणि कुटुंबाचा एक मुख्य स्तंभ गेला की कुटुंब कोलॅप्स होतं. तर आशा एक्सप्रेसमधून आपला उद्देश आहे की घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन लोकांमध्ये कॅन्सर जनजागृती करणे आणि त्यांची तपासणी करणे. प्रायमरी चेकअप ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये स्तन कॅन्सर तपासणी असेल, त्याला थर्मोग्राफी म्हणतात. ओरल कॅन्सर, तोंडाची कर्करोग तपासणी असेल, महिलांमध्ये ॲसिटिक ॲसिड टेस्ट किंवा पॅप स्मेअर टेस्ट असते. तर या स्क्रीनिंग तपासण्या त्या गावोगावी जेव्हा आपण केल्या तर आपण कॅन्सरचे एकदम सुरुवातीच्या स्टेजमधले रुग्ण आपण शोधू शकतो आणि त्यांना बरे करण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. तर हा मूळ उद्देश आहे आपल्या या आशा एक्सप्रेस व्हॅनचा. त्यासाठी आपण सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आणि रोटरी क्लब या दोन्हीच्या माध्यमातून गावोगावी आपण आठवड्यातून 2 ते 3 कॅम्प राबवायचा आपला उपक्रमाचा प्लॅन आहे. आणि शक्य तितक्या जिल्ह्यांमध्ये जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन आपल्याला प्रत्येक माणसाला अवगत करणं की कॅन्सर काय आहे आणि स्वतःची तपासणी कशी घ्यायची आणि तो होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची याची जनजागृती करायची. तर त्यामुळे आपल्याला या आजारावरती मात करण्यासाठी खूप फायदा होणार आहे.